हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का मसाला. त्यासाठी मी कांदा घेतला एक आणि कांद्याचे ते बघू शकता तुम्ही. कांद्याचे मी क्यूब केलेत. कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची अशा पद्धतीने तुम्ही कापून घेतलं तर खूप छान दिसतं ते भाजीमध्ये. थोडंसं ह्याच्यामध्ये तेल घालते. गॅस ऑन करते. बघा, कांदा घातला. आपल्याला थोडंसं सॉटे करायचं आहे, हलकासं परतून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त ह्याला भाजायचं नाही आहे. त्याचबरोबर शिमला मिरची घालते, टोमॅटो पण घालते. 2 मिनटं आपण परतून घेऊया. ह्या भाज्या कच्च्याच ठेवायच्या असतात. बस फक्त 20% आपण शिजून घेऊया. काढते मी प्लेटमध्ये. आणि आता आपण ग्रेव्हीसाठी तडका देऊया. ह्याच्यामध्ये मी तेल घालते. 2 पळी तेल घातलं. जिरं घालूया. आणि आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे बदाम आणि काजू भिजवून ठेवलेले आहेत. झाले अर्धा तास झाला असेल मी भिजवून ठेवले. तुम्हाला जर लगेच करायचं असेल, तुम्ही भिजवलं नसला तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजवू शकता. आणि वाटण काढण्यासाठी मी इथे 2 मिरच्या घेतल्यात, अद्रक लसूण घेतले, एक कांदा घेतलाय, एक कांदा घेतला तर त्याच्यामध्ये 2 टोमॅटो घ्यायचे. टोमॅटो नेहमी जास्त घ्यायचे ग्रेव्हीसाठी, कारण त्याची टेस्ट छान लागते. तर तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यामध्येच मी काजू बदाम वाटणार आहे. काजू बदाम आपण ह्यासाठी टाकतो की त्याची ग्रेव्ही छान थिक होते आणि टेस्ट खूप छान येते. तर मग आपण वाटून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, हे मी वाटून घेतलेलं आहे. आपलं काजू बदाम आणि कांदा, लसूण, अद्रक आणि मिरची हे सगळं वाटलं आहे. आता आपण हे टाकूया ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्येच आपण टोमॅटो घेऊया वाटून. हे जरा 2 मिनटं परतून घेऊया. कांदा त्याचा कच्चा वास जो असतो तो घालवण्यासाठी. हे तुम्ही एकत्र पण वाटू शकता, कांदा टोमॅटो. मी वेगवेगळं वाटते कारण माझं ते भांडं भरलं होतं, जागा नव्हतं त्याच्यामध्ये, म्हणून. तुम्ही मिक्स वाटलं तरी काय हरकत नाही. फक्त आपलं जे वाटण आहे ते चांगलं परतून घ्यायचं. तर आपण हे पण वाटून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, मी टोमॅटो पण वाटून घेतलं आहे. आपला कांदा थोडा परतून झालेला आहे. मी याच्यामध्ये घालते टोमॅटो. आणि आता आपल्याला कांदा टोमॅटो दोन्ही मिक्स करून हे छान 10-15 मिनटं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ घालणार आहे. आपला मसाला शिजण्यासाठी थोडं मीठ घातलं. बाकीचं नंतर बघते. बघा, ही ग्रेव्ही आपली अशी आहे. आता तुम्हाला मी 10-15 मिनिटांनी दाखवते. झाकून ठेवते मी 5-10 मिनिटासाठी. तर तुम्ही बघू शकता, इथे आपली ग्रेव्ही थोडी घट्ट झाली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. मी घालते थोडी हळद, अर्धा चम्मच, 1 चम्मच धना पावडर, आपला तिखट मसाला, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि मेन चीज. हे आपण सुहानाचा पनीर टिक्का मसाला यूज करणार आहोत. हा मसाला खूप छान लागतो पनीरच्या भाजीमध्ये. तुम्ही कधी ट्राय करा आणि मला नक्की सांगा कसं होतंय. आणि ह्याच्यामध्ये आपण 2 चम्मच घेणार आहोत पनीर टिक्का मसाल्याचा. बघा तुम्ही, आपली ग्रेव्ही आता ठीक होतीये. बघू शकता. ह्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत 1 चम्मच घी. तुम्ही घी किंवा बटर जरूर घाला, त्याने आपली टेस्ट भाजीची खूप छान होते. तुम्ही जसं हॉटेलमध्ये भाजी खाता तशीच लागते. आणि ह्याच्यामध्ये मी खडे मसाले यूज नाही करत, मला नाही आवडत. मी अशी साधी जिराची तडका देऊनच करते. तर तुम्ही बघू शकता, मी आता घी ॲड केलं आहे.
आणि आपली भाजी मसाला चांगला शिजला आहे. अजून आपण 2 मिनटं परतून घेऊया. मसाला इथे होतोय तोपर्यंत इथे मी पाव किलो पनीर घेतलंय. सो असे पीसेस केलेत पनीरचे. आणि हे व्हेजेस आपण सॉटे करून घेतला होता, फ्राय करून घेतलेलं, ते आपण ह्याच्यामध्ये घालूया. आता आपला मसाला ऑलमोस्ट रेडी आहे. मी बघा घट्ट झालेला आहे मसाला. आणि ह्या मसाल्यामध्ये काजूच्या बिया, काजू घालायला विसरू नका. काजूच्या ह्याने खूप छान टेस्ट येते. काजू घी किंवा बटर हे 2-3 चीज तुम्ही नेहमी म्हणजे घाला भाजीमध्ये. सेम हॉटेल तशीच टेस्ट येते, हॉटेलमध्ये जसं आपण खातो तसं. आणि मग आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया पनीर. मी पनीर पण ॲड केलं आहे बघा तुम्ही. आणि आपली भाजी कशी छान दिसते आहे, कलरफुल, रेड, ग्रीन अँड व्हाईट. तर ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करूया. सो जेवढं तुम्हाला थिक ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. मला ही ग्रेव्ही भाजी थोडी थिक हवी आहे. मी जास्त पाणी घालत नाही आहे. मी अर्धा ग्लासच पाणी घातलं आहे. आता हे आपण 5 ते 10 मिनटं अजून एकदा शिजून घेऊया. इथे भाजी आपली तयार आहे. मी 1 चमच बटर पण घालते. 1 चमच घी आणि 1 चमच बटर घातलाय. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी होती आहे. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी इकडे रेडी आहे. मी थोडीशी कोथिंबीर घालते ह्याच्यामध्ये. आणि बघा आपला पनीर टिक्का मसाला बनवून तयार आहे. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि माझ्या मुलाला खूप आवडते ही भाजी. आता तर तो खूप खुश होईल ही भाजी बघून आणि खूप जास्त जेवेलसुद्धा. सो थँक्यू. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज बघत राहा. कमेंटमध्ये सांगा नक्की कशी झाली आहे आणि मला फॉलो जरूर करा. थँक्यू.